नांदेड शहरासह जिल्हाभरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळपासूनच महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी मंदिर परिसरात आणि चौकाचौकात जमल्या होत्या। वडाला दोरा बांधून 7 फेरे मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी प्रार्थना केली। वटपौर्णिमेला वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला प्रार्थना करतात। हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे। सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले, त्या कथेचे स्मरण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते। वडाचे झाड दीर्घायुषी असते म्हणून त्याची पूजा केली जाते। अरे चलू तिथेच तरी काढत राहतात काही म्हणजे मी काढू नको। हे वटपौर्णिमेचा सौभाग्याचं आहे। सत्यवानाला यमाकडून घेऊन आली सती सावित्रीनं, त्याचं महत्त्व हे आज सगळेजण पाहतात, करतात आणि परंपरा राहील असंच। सत्यवानाचं सत्य झालं, तिचं सत्य झालं म्हणून ते वडाचं लई महत्त्व आहे। वडाचं आज पूजा करतात सगळेजण। सत्यवानाला यमराजाने घेऊन गेलं, मग त्याला परत घेऊन येण्यासाठी सावित्रीने हे व्रत म्हणले तर वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण गेले आणि यमराजांनी त्यांना घेऊन गेलं। त्यामुळं त्यांना परत आणण्यासाठी सावित्री त्यांच्या मागं गेली। त्यांना मग सावित्रीला यमराजांनी सदा सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला। मग माझ्या पतीला तुम्ही घेऊन गेल्यानंतर मी काय हे करणार, मग सदा सौभाग्यवती कशी हे होणार, म्हणून यमराजांनी त्यांचे प्राण त्यांना वापस दिले। सत्यवानाचे प्राण सावित्रीला यमराजांनी वापस दिले। मग ते झाड वडाचं होतं। वडाचे झाड म्हणलं तर 24 तास आपल्याला ऑक्सिजन देतं झाड। ते 7 जन्म हाच पती लाभावं म्हणून 7 फेऱ्या, कोणी 108 मारतात, कोणी 7 मारतात, कोणी 11 मारतात, त्याच्या प्रदक्षिणा मारतात। त्यामुळे वडाची पूजा करतात। ये का तायडे